नमस्कार, माझे किचन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज एक नाश्त्याचा प्रकार करणार आहे. मस्त असा छान असा झटपटीत होणारा पदार्थ आहे. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा आहे. तर ब्रेड चीज पकोडा तुम्ही एकदा केला तर तुम्ही सारखं सारखं करून खाल. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा चहा असो तर तुम्ही हा करू शकता. ब्रेड चीज पकोडा मस्त असा पकोडा होतो. आणि पकोडा कुरकुरीत होण्यासाठी मी एक टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आपण साल काढून मॅश करून घेऊया. तर आता आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं लाल तिखट घेतलेलं आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इथे मी 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं आणि 4-5 लसूण पाकळ्या असं बारीक केलेलं आहे. तर आता आपण हे मिक्स करूया. तर आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. मी इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे कलर येण्यासाठी फक्त, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं लाल तिखट घेतलेलं आहे. वरच्या आवरणाला पण लागलं पाहिजे तिखट थोडंसं. आणि इथे 2 ते 3 चमचे आपण तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. तर याने पकोडा एकदम कुरकुरीत होतो. तर आता आपण थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवूया. तर आता आपलं बॅटर बनवून झालेलं आहे. बघू शकता असं एवढं पातळ केलेलं आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. तर इथे मी 4 स्लाइस घेतलेत ब्रेडचे. तर त्याला आपण आता बटाटा लावून घेऊया. जास्त जाड पण थर द्यायचं नाही. तर आपण बटाटा लावून घेतलेला आहे. आता स्लाइस लावून घेऊया चीजची. तर दोन्हीवरती चीज ठेवलेला आहे. तर आता आपण दुसरा ब्रेड ह्याच्यावर लावून घेऊया. थोडंसं असं प्रेस करायचं, जास्त करायचं नाही. आणि याचे आपण काप करूया. तुम्ही असे त्रिकोणी पण करू शकता, उभे करू शकता, चौकोनी करू शकता, तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे काप करू शकता. तर आपण मधून करणार आहोत आणि परत एक कट देऊया. तर मी एवढे असे कट केलेले आहेत. तर हा पण मी कट करून घेते. तर आता मी कट करून घेतलेले आहेत आणि हा एक असा भाग घ्यायचा. जेवढे तुम्हाला ब्रेड पकोडे करायचे तेवढे तुम्ही असे करून घेऊ शकता. आणि आता आपण पिठामध्ये लावून आता तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण तळायला घेऊया. तर गॅस आपण मध्यम केलेला आहे. तर आता आपण तळून घेऊया. याआधी पण चॅनलवरती भरपूर असे आपण भजीचे प्रकार केलेले आहेत. 18-19 भजीचे प्रकार केले. तुम्ही नक्की जाऊन चॅनलवर बघू शकता आणि त्याप्रमाणे भजी करू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालीत भजी. अजून तुम्हाला कोणत्या प्रकारची भजी बघायला आवडेल त्याचा मी व्हिडिओ बनवेन. तशी मला कमेंटमध्ये कोणत्या प्रकारची भजी खायची आहेत ती. आपण पिठामध्ये सोडा पण वापरलेला नाही, तरी तुम्ही बघू शकता
छान अशी आपण आता कुरकुरीत तळून घेऊया. आणि तांदळाच्या पिठामुळं ह्याचं वरचं आवरण कुरकुरीत होतं. असे पिठाचे थोडे थोडे कण पडले की तुम्ही ते काढून टाकून देऊ नका. तर ते याच्याबरोबरच तळून घ्यायचे आणि याची चटणी बनवायची. मस्त लागते कुरकुरीत एकदम. ह्याचा भुगा घ्यायचा सगळा असा पडलेला. बटाटे वडे करताना भजी करताना तुम्ही नक्की, आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता भजी. मस्त लागते एकदम चटणी. तर चटणी बनवताना त्याच्यात जिरं टाकायचं, लसूण टाकायचं, हा भुगा टाकायचा, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि छान अशी चटणी बनवायची त्याची. थोडे तळून झाले तुम्ही बघू शकता. मी आता काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे करून घेते. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तेलकट पण जास्त झालेले नाही, तुम्ही बघू शकता. असा ब्रेड चीज पकोडा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम कुरकुरीत आतून मऊ असा. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. थँक्यू.